अच्छा, आपल्याला कुठलं आवडते, देण्यासाठी काय घेण्यासाठी? संसारच्या राज्यामध्ये काय आवडते? आपला स्वतःचा फायदा. स्वर्गराजमध्ये कुठला आहे? आपण कुठलं पालन करतो? आपल्याला रोज कुठलं आवडते? आता आता आपण कुठल्या जानेवारीमध्ये आहे ना, मी तुम्हाला कधीच सांगतो, काय काय खचित सांगतो. जसा प्रभू येशू बोलतो ना, तसा मी पण बोलतो तुम्हाला. मी खचित सांगतो, एप्रिल मे मध्ये कोण पण आतमध्ये आला ना, तो स्वर्गाला अगोदर बघणार आणि नंतर येणार. आतमध्ये येणारच नाही, पहिला स्वर्गाला बघणार आणि नंतर तो आतमध्ये येणार. बोला का? मी तुम्हाला दृष्टांत देत आहे का? बोला. कारण तो पहिला बघतो फंका कुठे आहे. त्याला माहीत आहे एप्रिल मे मध्ये गरमी फार होणार आहे, तर सर्व फंक्याच्या खाली मी बसणार, बाकी लोकांना चल आणि बोलणार मी ख्रिश्चन आहे. ख्रिश्चन तो आहे जो नेहमी दुसऱ्यांचा फायदा बघतो. हालेलुया. तर प्रभूचा वचन काय बोलतो? द्या द्या म्हणजे तुम्हास, म्हणजे दिलं नाही तर काय होणार? द्या आणि तुम्हाला दिले जाईल, चांगले माप दाबून हलून कोण घालतील? प्रभू घालतील की लोक घालतील? लोक घालतील. आता या वचनमध्ये आपण विश्वास करतो काय? बोला ना. जो या वचनावर विश्वास करतो तो कधी गरीब होऊ शकतो? जर मला प्रेम पाहिजे काय करायचं आहे? मला दया पाहिजे काय दया करायचं आहे? मला शांती पाहिजे काय करायचं आहे? मला पैसे पाहिजे काय करायचं आहे? तर आपण विश्वास करतो. हे स्क्रिप्चर मी 1000 वेळी बोलू शकतो, परंतु त्या स्क्रिप्चरवर मी विश्वास केला तर इकडनं जेव्हा दरवाजा उघडतो तेव्हा माहीत पडते कोण विश्वासी आहे आणि कोण विश्वासी नाही आहे. ज्यांनी प्रभूचे दाखल्यांना अनुभव केला, शिकला, पश्चाताप केला, जसा दरवाजा उघडला तो पहिला जातो ते त्याच्या जीवनामध्ये कार्य करण्यासाठी. उदाहरण, तुम्ही इकडे शिकत आहेत, एक विद्यार्थी घरी शिकत आहे, खूप मेहनत करत आहे, पूर्ण वर्ष शिकत आहे, परंतु ज्या दिवशी पेपर लिहायचा आहे तेव्हा त्याला त्याच्यामध्ये आली भीती आणि जे शिकलेलं सर्व विसरून गेला. गणेश खूप शिकत आहे आणि मी खूप खेळत आहे, परंतु मला जेव्हा पेपर मिळाला, जे थोडं मी शिकलेलं ते बरोबर लिहिलं आहे. आता मार्क कोणाला जास्त मिळणार? अरे थोडा शिकलेला की ज्यांनी बरोबर उत्तर दिलं त्याला? ज्यांनी उत्तर बरोबर दिलं त्याला मार्क मिळणार. जो शिकला परंतु उत्तर बरोबर नाही दिला तो पास होणार. तर आपण ख्रिस्ती जीवनामध्ये प्रार्थना जास्त करतो की पास को जास्त उत्तर जास्त बरोबर देतो? झालं, वाट लागली. परत मी विचारतो, आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये आपण उत्तर राईट देतो की प्रार्थना जास्त करतो? आणि उत्तर परीक्षा होते, उत्तर कुठली देतो? संस्थाची.
तर आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होणार. तर यशस्वी माणूस कोण आहे? जो ऐकतो, प्रभू येशू बरोबर बोलतो आणि विचारतो, हे प्रभू येशू मला जे शिकवत आहे त्याचं रहस्य द्या. आणि पवित्र आत्मा जेव्हा आपल्याला त्याचं रहस्य देतो, त्याचं सामर्थ्य देतो, आपण ते आपल्या जीवनामध्ये वापरतो. जेवढं वापरतो तेवढंच माझं जीवनाचं परिवर्तन होते. आणि आज जे आपण शिकणार आहेत आता, हे ढाकलं प्रभू येशू बोलतो, कोणी कसा पण असून दे, किती पण नुकसानमध्ये असून दे, किती पण वाईटामध्ये असून दे, परंतु ज्या माणसाला हे रहस्य समजायला येणार त्याच्यानंतर आणि ते वापरणार, तो किती पण खतरनाक असणार, त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन अवश्य होणार. आणि तोच होणार शिष्य, आणि तोच होणार या जीवनामध्ये दुसऱ्यांचा सेवा करतो आणि चांगलं करतो. प्रेज द लॉर्ड. चल वाचूया तर प्रभू येशू आपल्याला काय शिकवत आहे. ढाकलं काय आहे? वचन नंबर 3. पॉज. ऐका म्हणजे काय? इंग्लिशमध्ये 2 शब्द आहे, हिअर आणि लिसन. मराठीमध्ये आहे काय 2 शब्द? पहा म्हणजे लक्ष द्या, म्हटलं अटेन्शन. अच्छा, या दोघांमध्ये फरक काय? इंग्लिशमध्ये लिसन अँड हिअर. ऐका म्हणजे काय? आता तुम्ही लोक ऐकत आहे, अरे मी तुम्हाला विचारतो, तुम्ही ऐकत आहे म्हणजे काय? प्रभू येशू पहिला बोलतो ऐका. कोणाला बोलतो? सर्वांना. तर म्हणजे काय झालं? जो ऐकतो तो जे ऐकतो त्याला सोडत नाही, त्या शब्दांना पकडून ठेवतो आणि त्या शब्दांचा तो विचार करत असतो. आणि ते शब्द जेवढा तो विचार करतो, ते शब्द त्याच्यामध्ये सामर्थ्य देते आणि त्याच्याद्वारे तो जाऊन ते कार्य करतो. तर जेव्हा तो प्रभू येशू बोलतो ऐका, म्हणजे त्याच्यावर एवढं लक्ष द्या, जसं बहिणीने सांगितलं की ते शब्द तुमच्याशी बोलतो. उदाहरण, तुम्हाला काहीतरी पोटात दुखत होतं, डॉक्टरकडे गेले आणि डॉक्टरने सांगितलं ऐका तुमच्या पोटामध्ये ट्यूमर आहे. कितींदा सांगितलं? आता तुम्ही कितींदा ऐकलं? डॉक्टरने एकदा सांगितलं, तुम्ही किती वेळ ऐकत आहे? म्हणजे काय केलं? तुम्ही एवढं लक्ष दिलं की जे ऐकलं डॉक्टरचे शब्द, त्या शब्दाला स्वीकार केलं, त्याच्यावर विश्वास केला आणि तोच शब्द आता तुम्हाला चिंता देत आहे, तुमचं सुख काढून टाकलं आहे, तुमच्यामध्ये भीती आली आहे. हे सर्व कुठून आलं? एका शब्दाला तुम्ही ऐकलं. तर प्रभू येशू आता बोलतोय त्या लोकांना ऐका, म्हणजे मी तुम्हाला काय बोलत आहे हे जर तुम्ही बरोबर लक्ष दिलं आणि ऐकलं आणि ते शब्द तुमच्याबरोबर बोलत आहे, तर मी जे तुम्हाला बोलणार आहे त्याचा परिणाम तुमच्या जीवनामध्ये अवश्य होणार. एक उदाहरण घ्या. आपण मिसाला गेले, मिस संपलं, चर्चच्या बाहेर आले. फादरनी तुम्हाला विचारलं कसे आहेत? एकदम मस्त आहे फादर. माझं सरमन कसं होतं? एकदम मस्त होतं फादर, मस्त. 3 रीडिंग होते, त्यातली कुठली रीडिंग तुम्हाला आठवते? एक माहीत आहे,
बोला कुठली? कदाचित मॅथ्यू असणार, मार्क असणार, ल्यूक असणार किंवा जॉन असणार. तर तुम्ही ऐकलं? ती बी तुमच्या आतमध्ये आहे. तर नंतर फादर विचारतो, अरे मी काय सांगितलं त्यातलं काहीतरी उदाहरण आठवते? नाही फादर, खरं म्हणजे आज माझ्या घरी ना पाहुणे येणार आहेत आणि मी बसून विचार करत आहे त्यांच्यासाठी कुठलं जेवण बनवायचं. कॉक कॉक एमे उफ उफ. आता मी विचार करतो या 4 मधलं कुठलं बनायचं. म्हणून माझं लक्ष तिकडे ऐकत होतो, आवाज ऐकत होता. एम ए होऊ शकते. आता तुम्ही इकडे बसलेत की नाही? बाजूवाल्याला माहिती आहे की तुम्ही उत्तरमध्ये आहेत? जाऊ शकता की नाही? आपले विचार काय ऐकत आहे त्याच्याने परिणाम होतो आपलं भविष्य. म्हणून प्रभू येशू बोलतो, ऐका, कान देऊन ऐका. कारण जे ऐकणार आहे त्याच्याद्वारे तुमचं संपूर्ण भविष्य बदलून जाणार. ऐका. नंतर ऐका आणि प्रेज द लॉर्ड. कोणाचं लग्न झालं इकडे? मी विचारलं कोणाचं लग्न झालं इकडे? अरे उत्तनचे लोक, तुमचं लग्न झालं आहे की नाही? लव्ह मॅरेज झाला की खरं? उत्तरमध्ये एरन नाही काय बोलता, हे पुरुष बाळ एकदम स्ट्रॉंग आहे रे. अच्छा, मुलाने मुलीला सांगितलं आय लव्ह यू, कितींदा सांगितलं? किंवा पत्र पाठवलं. आपल्या टायमावर पत्र द्यायचं. आता तर मेसेज पाठवल्यानंतर सांग, अरे मी तर फक्त फॉरवर्ड केलं यार. तर तिकडे त्या बाईला त्यांनी दिलं आय लव्ह यू, छोट्या अक्षरांनी लिहिलं. आता ती बाई कितींदा वाचते? एकदा. कोण रे? कोण बोलला? कोण रे? आणि ते वाचून काय करते? कल्पना करते की नाही? त्या शब्दाचा पुरा ज्यूस काढते की नाही? आणि जेव्हा चर्चमध्ये जाते ती त्याला बघते. त्या शब्दाद्वारे तिच्यामध्ये परिवर्तन झालं. आणि 6 महिने निघाले नंतर ती पण काय बोलते? आणि लग्न झाल्यानंतर सासू आपल्या डॉक्टरला क्या बोलता रे मग सूनबाईला काहीतरी शब्द बोलते. कोण? सासू मेली 12 वर्ष अगोदर, पण तिने सांगितलेला शब्द आजपर्यंत. आणि तिच्या नवऱ्याला ती तेच बोलते, तुझ्या आईनी तुझ्या होते. तर सासूबाईंनी सूनबाईला कुठली शब्द दिलं? प्रेमाचा की अपमानचा? ते शब्द घेऊन आता ती कोणाला देते? तुम्हाला कसं माहिती? आता नवऱ्याची परिस्थिती काय? आई पण हवे, बायको पण हवे, दोन्ही बाहेर. तर पुरुषाची अवस्था काय? तो झाला ढोलकी. आई पण वाजवते, बायको पण वाजवते, दोन्ही साईडून तबला वाजत आहे. घरी सगळ्यामध्ये आवाजच आवाज.
मुलं बघतात आणि ते लोक पण तेच शिकतात. म्हणून प्रभू येशू बोलतो, ऐका. कोणाचे शब्द ऐका? सासूमाईचे, सुनबाईचे, शेजारीचे, पतीचे, पत्नीचे, कोणाचे शब्द ऐकतात? कारण ज्याचे शब्द ऐकतात आणि त्याला पाहतात विचारामध्ये, ते शब्द तुमच्या जीवनामध्ये कार्य करते. एक उदाहरण घ्या. गणेश गणितमध्ये फार वीक आहे. हे उदाहरण देतो हा. तू ऐकणार आणि सांगणार त्यांनी माझ्याबद्दल असं बोलला सर्वांच्या समोर, आणि रेकॉर्डिंग पण झालं आहे. उदाहरण देतो. तर गणेश गणितमध्ये फार कमजोर आहे. तो त्याच्या टीचरकडे जातो आणि टीचर पण त्याच्यावर खूप गरम होते, अरे इतना सिखाने दिमाग है की नाही, काय समजत नाही. तर गणेशचा ओळख होते काय, अगं बाई ह्याचं नाव काश्मीर आहे. ए लिंटन, तू बोल रहा था ना कश्मीर जाने का. अच्छा, ह्याने त्याला खूप वाचवलं गणित शिकवण्यासाठी. याच्या डोक्यात जात नाही. तर तुझं नाव काय बाबा? फ्रिडेल. ब्रिडेल. ब्रिडेल बरोबर त्याची ओळख होते आणि ब्रिडेल त्याला बोलते, मी तुला एक रहस्य बोलतो, तू रोज प्रभू येशूला सांग, ए प्रभू येशू तुमचा जय जयकार, तुम्ही मला अभिषेक केला आहे आणि गणित माझा सर्वापेक्षा फेवरेट आहे आणि एकदम सोपं सब्जेक्ट आहे, हे तू बोलत जा, बघ काय होणार. काश्मीर त्याला काय करतो, याच्या अरे तेरे अंदर भेजा है की भुस्सा है, हे शब्द देतो. ती काय बोलते, तू प्रभू येशूला धन्यवाद दे की गणित तुझा सर्वपेक्षा सोपं सब्जेक्ट आहे आणि तुला गणित फार आवडते. हा जसा जसा बोलतो तिने त्याला काय दिलं, शब्दाचं बी दिलं. आता तो जाऊन बी काय करतो, प्रभू येशू बरोबर बोलतो. आता त्याला काय मिळते, पवित्र आत्म्याचा अभिषेक आणि पवित्र आत्म्याची पावर, समज. आणि आता परत जातो काश्मीरकडे शिकायला आणि काश्मीर बोलतो, हे क्या हुआ रे तेरे को, 6 महीना लगा तेरे को सिखाने के लिए, अब सब बराबर मालूम होतं. फरक काय झाला, काश्मीरने त्याला कुठले बी दिलं, भुसा. भुसा. तिने त्याला काय बी दिलं, वचनाचं. तर आपल्या जीवनामध्ये सर्व लोक येऊन तुमच्याशी बोलतात, तुम्ही दुसऱ्यांशी बोलतात. आपण कोणाचे बी घेतो मला माहीत नाही, कारण जे शब्द आपण बोलतो ते आहे बी, आणि ज्याच्याबरोबर आपण जास्त वेळ काढतो त्याच्याबरोबर तो आपल्याला मिळते बी. म्हणून प्रभू येशू बोलतो, ऐका आणि पहा. आता हा बोलतो तू भुस्सा आहे, आता काय पाहतो, मी तो भुस्सा आहे. आता ती काय बोलते, अरे तुझ्या आतमध्ये प्रभू येशू आहे, त्याचं सामर्थ्य आहे, तू फक्त बोल, फक्त बोल प्रभू येशूच्या नावाने, बाकी सर्व कार्य प्रभू येशू स्वतः करणार. आता हा का पाहतो की मी गणितमध्ये हुशार आहे. आलं लक्षात. तर आपल्या जीवनामध्ये 24 तासमध्ये आपण एवढे लोकांना भेटतो आणि सर्व लोक आपापले बी काढून तुम्हाला देतात, देतात की नाही. आपण सर्व बी स्वीकार करतो की नाकारतो. आता त्या सासूनी त्या सूनबाईला एकदा सांगितलं, तिने काय केलं, तिजोरीमध्ये लावून टाकलं. आपल्या तिजोरीमध्ये काय असते, सोना चांदी.
हृदयाच्या तिजोरीमध्ये काय असते? लोकांचे शब्द. प्रभूचे शब्द असतात की लोकांचे असतात? तर आपल्यामध्ये पीक कसले येणार? म्हणून प्रभू येशू पहिला बोलतो, ऐका आणि ऐका. जेव्हा तो बोलतो म्हणजे मी जे बोलतो ते ऐकून तुमच्या जीवनामध्ये ते कार्यामध्ये घाला. आता आपण इकडे बसलो आहेत सकाळपासून रात्रपर्यंत, ऐकतो आहे, पण जे ऐकलं ते लिहितो आणि सांगतो मी गेल्यानंतर हेच पहिलं कार्य करणार. जो असा करतो त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन होते. मला जेव्हा आणलेलं खूप लोक होती, त्यांनी आपल्या डोळ्यांनी बघितलं आहे माझं वातावरण, माझ्यामध्ये दुष्ट आत्मा, आजारीपण सर्व बघितलं. आणि त्या लोक माझ्यावर प्रार्थना पण करत होते आणि मी त्यांच्याकडनं खूप शिकलो. परंतु मी जेव्हा बरं झालो तेव्हा मी परत संसारमध्ये गेलो नाही. माझ्यामध्ये आलं की मला अजून आणि अजून ऐकायचं आहे आणि पाहायचं आहे की प्रभू येशू मला काय शिकवतो. 1 वर्ष पण नाही झालं, 1 वर्ष पण नाही झालं. एका वर्षामध्ये मी एवढं शिकलो आणि एवढं मी त्याचं पालन केलं की जे लोक मला शिकवत होते ते लोक तिकडेच आहेत. प्रभूच्या राज्यामध्ये तुम्ही 15 वर्षापासून आहे किंवा 20 वर्षापासून आहे किंवा 25 वर्षापासून आहे त्याचा काही महत्त्व नाही. महत्त्व आहे जे ऐकलं ते किती माझ्या जीवनामध्ये मी वापरतो, पाहतो, कल्पना करतो आणि तसाच मी बोलतो आणि जीतो. आमच्या टीममध्ये एक मुलगा आहे, व्हिडिओ गेममध्ये नंबर 1. पोरं खेळतात ना व्हिडिओ गेम, तुमच्या तिकडे खेळतात की नाही? उत्तरमध्ये खेळतात ना. आई बोंबाबोंब करते की नाही? आणि बोंबाबोंब केल्यानंतर तो बंद करतो जास्त करतो, बरोबर आहे. हा पोरगा पण गेम खेळतो. त्याचे वडील रोज कामाला जाताना यूट्यूबवर ऐकतात गाडीमध्ये, परत येताना ऐकतात गाडीमध्ये. आणि बायकोला जाऊन जे त्यांनी शिकला आहे, अनुभव केला आहे ते तो आपल्या बायकोला बोलतो रोज. बायको ऐकून ऐकून ती पण यूट्यूबमध्ये जाते आणि ऐकायला लागते. आता मुलगा बघतो माझी आई एवढी गरम स्टोवसारखी होती, आता हात लावला तरी पण काय भाजत नाही, तोंडातून जिभेतून काय शब्द येत नाही. माझी आई फ्रीजसारखी कशी झाली? गरम गरम स्टोव होती, आता एकदम फ्रीजसारखी थंडी झाली आहे. तो तिच्या समोर खेळतो पण ती काही बोलत नाही. तिचं लक्ष आहे दिवसभर यूट्यूबवर काय शिकवत आहे तेच लिहितं आहे. तर हा मुलगा बोलतो मला पण बघायचं काय करते, एवढं लिहिते काय, म्हणून तो तिकडे बसून व्हिडिओ गेम खेळतो. पण आई त्याला एकदा पण बोलत नाही जरा हे शिक ना. आई शिकत आहे तिचं जीवन बदली करायचं. हां, एक 15-20 दिवस झाले तो मुलगा ऐकतो आणि गेम खेळतो, ऐकतो आणि गेम खेळतो. एक 15-20-25 दिवसानंतर तो जाऊन आईला सांगतो मला या गेममध्ये मजा येत नाही, हे गेम तुम्हाला देतो. आणि तो पण बसतो आणि लिहितो. रात्री जेव्हा वडील आईबरोबर बोलते आणि आई ती काय शिकली ते वडिलांना बोलते, तेव्हा मुलगा बोलतो मी पण काय शिकलो आहे, मी पण बोलू काय. आणि आता काय होते, जेवणाच्या टेबलवर वडील पण बोलतात काय त्यांनी ऐकलं, आई पण बोलते काय त्यांनी ऐकलं, आणि मुलगा पण बोलतो त्यांनी काय ऐकलं. आता माझा प्रश्न आहे कोणाला जास्त आठवण राहणार, आईला, वडिलांना की मुलाला? बरोबर आहे. 3 वर्षानंतर तोच मुलगा, आता त्याला माईक दिलं, 4-5 तास आरामशीर प्रवचन करतो. आमची तेव्हा रिट्रीट होते
आता दिवाळीच्या वेळी तो आला, UK मधनं लंडनमधनं आला, त्याला माईक दिला, तो प्रवचन करतो, लोकांना ठीक करतो, आणि प्रवचन झाल्यानंतर अजून कुठे त्याला चान्स मिळते तिकडे जातो आणि प्रवचन करतो. हे कसं बदली झालं? ऐकलं आणि पहा. जर मला माझं जीवन बदली करायचं आहे, सर्वपेक्षा अगोदर प्रार्थनाच्या अगोदर मला पाहिजे ऐकायचं आहे. कारण जे मी ऐकतो त्याचा मला कल्पना करायचा आहे. कारण प्रभू आम्हाला एक बी देतो आणि त्या बीचं आतमध्ये आहे रहस्य स्वर्ग राज्याचं. तुम्ही तुमच्यामधलं कोणी कधी चिंता केली आहे? अरे भीतीची चिंता केली आहे की नाही? तर जेव्हा भीतीची चिंता होते तेव्हा तुम्ही कल्पना केली की नाही? प्रभूच्या वचनानुसार केलं की त्याच्या विरुद्ध केलं? आणि जे काय मी विचार करतो तसंच माझ्या जीवनामध्ये घडते. तर जर मला कोणाचं जीवन बदली करायचं आहे, मी त्यांच्यासाठी प्रार्थना अगोदर नाही करणार, त्यांना सांगणार अगोदर एक ऐका, कल्पना करा, बोला, आणि नंतर जे तुम्हाला समजलं ते आपलं तोंड उघडून प्रभूशी बोला. ज्यापर्यंत माझी कल्पना बदली होत नाही, ज्यापर्यंत मी जे ऐकलं त्याच्यावर मी विश्वास करत नाही, ते माझ्या कार्यामध्ये घालत नाही, तेव्हापर्यंत माझ्या जीवनामध्ये काहीच परिवर्तन होणार नाही. मी मुंबईमध्ये माझं घरभर सर्व गेलेलं, मी मुंबईमध्ये 8 महिने फक्त वडापाव आणि ऑमलेट पाववर राहतो रस्त्यावर. आणि या वचनांनी मला शिकवलं ऐकण्यासाठी, कल्पना करण्यासाठी, आणि जे लिहिलं आहे ते करण्यासाठी. आणि ज्या दिवसापासून मला ही बी मिळाली त्या दिवसापासून आजपर्यंत मला पैशाचं कधीच कमी नाही झालं. हे स्टँड आहे ना, तसाच माईक स्टँड करण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. आणि रेकॉर्डिंग कशी केली? ते किचनमध्ये साफ करतात ना मॉब, त्याला उलटं बांधलं आणि त्याला माईक बांधला आणि तशी रेकॉर्डिंग केली. आणि रेकॉर्डिंग झाल्यानंतर एक पण CD विकली नाही. जे मला फुकटमध्ये मिळालेलं तेच मी फुकटमध्ये द्यायला लागलो. कारण मी ऐकलं, प्रभूंनी सांगितलं द्या आणि तुम्हाला दिले जाईल. बायबलमध्ये लिहिलं आहे, जो देतो तो अधिक आशीर्वादित आहे. तर संसार बोलतो घ्या आणि प्रभूचं राज्य बोलतो द्या. मी कुठल्या राज्यामध्ये कार्य करणार? 26 वर्ष झाली. 26 वर्षामध्ये प्रभू फक्त वाढवत आहे आणि वाढवत आहे आणि लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणत आहे. आता वाटते का तुम्हाला मी फुल नाईट झोपलो नाही? एअरपोर्टवर होतो, 5:30ची फ्लाईट होती. झोपला आणि डोळे उघडले, फ्लाईट गेली. एक डोळा बंद करून पण डोळे उघडे ठेवायला लागते. जर झोप लागली तर चालतो. असं वाटते का मी आज सकाळी बँगलोरवरनं आलो आहे? कारण जे तू ऐकतो, कल्पना करतो, प्रभूच्या राज्यासाठी निघतो, प्रभू तुला त्याच्या कृपेने एवढा मजबूत बनवतो की तुमच्यामध्ये काही विकनेसला कमजोरी राहत नाही. प्रेज गॉड, हालेलुया. मी बोलतोय 5 दिवस चालले तर चालेल? हां, परंतु प्रत्येक शब्दामध्ये हाय सामर्थ्य. आता तुम्हीच विचार करा, तुम्ही काय ऐकतायत? व्हॉट्सॲपवर खूप लोक मेसेज पाठवतात. वर्ल्ड न्यूज पाठवतात की गुड न्यूज पाठवतात? कोविडबद्दल आता पण आला ना,
ऐकलंय की नाही? तर तुम्ही काय करता कोविड ऐकल्यानंतर? ती बाई इस्रायलवरनं आली, तिकडे वॉर चालू आहे ना, ती तिकडे आहे ना, जरा उठा उठा, तिकडनं आली आहे 15 दिवसा अगोदर. तिने काय बघितलं असणार? बसा बसा. काय बघितलं असणार? आपण तर फक्त टी व्हीमध्ये बघितलं ना, तिथं त्याच्या डोळ्यासमोर बघते. तर आपण आपल्या कल्पना करून काय बघत आहे? म्हणून प्रभू येशू बोलतो, ऐका आणि पहा. नंतर कोण निघाला? कशासाठी? पेरणी करताना, करण्यासाठी तो काय करतो? आपली बी घेतो आणि फेकतो. त्याच्यामध्ये नुकसान आहे की फायदा आहे? अरे तो बी घेतो आणि फेकतो. ते फेकल्यानंतर त्याला मिळते? अरे त्याला मिळते की ते हरवलं? डोळ्यांनी काय दिसते? डोळ्यांनी काय दिसते? वाढणार की घटणार? जेव्हा तुम्ही बी फेकणार, ते बीला परत जमा करू शकतो म्हणजे गेलं. विचारणी काय दिसते? नुकसान की फायदा? नुकसान. परंतु प्रभू आपल्याला शिकवतो की त्याच्या राज्यामध्ये पेरणाराचा आवश्यकता आहे, आणि या माणसाकडे असली पाहिजे चांगली बी. आपल्याकडे कुठली बी आहे? सोनसाची की स्वर्गाची? अरे मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो बाबा, आपण ख्रिश्चन लोक आहेत ना, आहे ना? किती वर्षापासून आहे? जन्मापासून. तुमच्याकडे कुठली बी आहे? गणेश कुठं आहे? ख्रिश्चन आहे जन्मापासून. का बोलतो? हे खरं बोल रे. आणि हे आम्ही ख्रिस्ती लोक किती वर्षापासून आहे? याच्याकडे बी आहे, आपल्याकडे काय? ए ज्योती कुठे गेली? ज्योती किती वर्षापासून आहे? 2 वर्षापासून. ज्योतीची स्टोरी बोलायला मी बोलणार तिला, कदाचित उद्या बोलणार. त्यांच्या कुटुंबामध्ये कोणाला धोपडायचं आहे? ज्योती को फोन लगा. खोटं नाही बोलत है ना ज्योती? दगड बिगड हातोडी बितोडी जे मिळालं त्याच्यानी वार करणार, डोकं बिकं फोडून टाकणार. आणि तीच बाई इकडे बसली आहे, आणि आता तिची बी बदली झाली. तीच बाई मारामारी करत नाही, मारामारी जाऊन थांबवते, आणि आपल्या सर्व पुरं कुटुंबाला तिने प्रभूच्या राज्यामध्ये आणलं आहे. कसं झालं? आणि मी तर तिला बघितलं पण नव्हतं. तिला शिक्षण मिळालं यूट्यूबवर. आपल्याकडे कुठली बी आहे? आणि आपण किती प्रभूच्या बीच्या मागे लागलो आहे. आपण जेव्हा प्रभूची बी घेतो, माझा हेतू हे आहे की माझं जीवन बदली करायचं आहे की माझ्या जीवनामध्ये किती फायदा होणार आहे. कुठे आपलं लक्ष आहे? फायदा काय? जीवन बदली. हॅलो, दुसऱ्यांना सरमन देण्यासाठी मजा येते, पण तीच सरमनमध्ये आपला स्वतःचा स्वार्थ मारण्यासाठी मजा येते की नाही?
ज्याला स्वर्गीय राज्यामध्ये जिकायचं आहे त्याला त्याच्या जीवनामध्ये स्वार्थपणला मारायचं आवश्यकता आहे. तुमचा मोठा दुश्मन सैतान नाही आहे. तुमचा आणि आमचा मोठा दुश्मन सैतान होता आणि प्रभू येशूंनी त्याला हरवलं आहे. परंतु आता जे आमचं युद्ध होते आपल्या स्वतःच्या स्वार्थवर होते. आणि म्हणून प्रभू येशू बोलतो स्वर्गाच्या राजमध्ये एक स्वर्ग को क्या बोलता है बेरणी तर आपण एक कार्य करायला तयार आहेत की फक्त पीक घेण्यास तयार आहेत. प्रेज गॉड. तर काय होतं एक ऐक परत वाच. आपण पण निघतो पेरणी करण्यासाठी निघतो की पीक घेण्यासाठी निघतो. कुठलं आपल्याला आवडते? घेण्यासाठी की बी घालण्यासाठी? बी घालायच्या अगोदर खूप मेहनत करायचं आहे. प्रेस गॉड. नंतर काय झालं? प्रेज द लॉर्ड. आपल्याला कुठे पोचायचं आहे? चांगली जमीन. आता आपण बघूया आपलं हृदय एक जमीन आहे आणि या हृदयाचं जे क्वालिटी आहे ते मला दाखवणार की माझा भविष्यामध्ये माझा जीवन कसं होणार. प्रेज द लॉर्ड. ते इकडे दाखवते
की चारही माणसांनी वेगवेगळ्या जमिनीची 4 माणसं, चारही माणसांनी देवाचे शब्द ऐकले, परंतु चारही जणांच्या जीवनामध्ये परिणाम वेगवेगळा आला आहे. आणि या परिणाम वेगवेगळा असल्यामुळे चूक बियाची आहे किंवा जो ऐकतो त्याच्या हृदयाची जमिनीचं चूक आहे किंवा बियाचं चूक आहे. प्रभू येशू कोण काय बोलतो? बीमध्ये चूक आहे की हृदयामध्ये चूक आहे? तर आपल्या जीवनामध्ये जर चांगलं जीवन मिळत नाही, सुख नाही, शांती नाही, चांगलं प्रभूचं शब्द लिहिलेलं तसं वातावरण आपल्या जीवनामध्ये नाही आहे, तर लपडी कुठे आहे? सैतानमध्ये आहे. अरे सैतानमध्ये आहे. सैतान पण खूप खुश होतो माहिती आहे. जेव्हा आपण बोलतो सैतान माझ्यावर अटॅक करतो आहे, सैतान माझ्या जीवनाला वाट लावला आहे, सैतान खूप खूप आनंदित होतो. का? कारण जेव्हा आपण बोलतो की माझ्या जीवनाचा परिणाम आहे सैतानमुळे, तर मी बोलतो माझं काही चूक नाही, तर माझी काही जबाबदारी नाही, मी जसा जितो तसंच जिणार. परंतु माझ्या जीवनामध्ये जे वाईट होत आहे ते कोणी केलं आहे? सैताननी केलं आहे, किंवा सासू किंवा सासऱ्यांनी केलं आहे, किंवा सुनबाईंनी केलं आहे, पतीने केलं आहे, दुसऱ्यांनी केलं आहे, सर्वांनी केलं आहे. पण माझी काय चूक नाही आहे. पण प्रभू येशू बोलतो की प्रत्येक लोकांच्या जीवनामध्ये जे होत आहे ते त्यांच्या हृदयाचं जे कंडिशन आहे त्यामुळे होत आहे. तर पहिली जमीन आहे. पहिल्या जमीनमध्ये काय लिहिलं आहे? तो पेरीत असताना असे झाले की कुठे पडले? हे कुठले लोक आहेत? वाटेवर पडलेले कुठले लोक आहेत बाबा? इकडनं पड, वाच पॅराबल 13 पासून वाच. एक मिनिट, 11 पासून वाच. आपण जे शिकलो ते वाच. 10 पासून वाच. क्षमा किती मिळणार? प्रभू येशू क्षमाबद्दल बोलले ना, त्यांना क्षमा मिळे की ना मिळे? लास्ट लाईन परत वाच. लास्ट स्क्रिप्चर. त्यांच्या मनाचा पालट होऊ नये व त्यांना क्षमा
तर मन परिवर्तन कधी होते? तिकडे प्रभू येशू बोलतो, मी हे ढाकल्यामध्ये बोलत आहे, कारण ज्यांना कान आहे ते लोक ऐकणार आणि ऐकल्यानंतर ते लोक आपल्या जीवनामध्ये बदलणार आणि त्यांच्यामध्ये मिळणार क्षमा आणि त्यांचं जीवन चांगलं होणार. तर सर्वांना मिळणार क्षमा, सर्वांना होणार परिवर्तन. तर आपण एवढे लोक जमा झाले, सर्वांच्या जीवनामध्ये चांगलं येणार. तर आलो कशालासाठी? आता ही आई आहे ना, मुलगा आहे, या मुलाला एवढं लांबून कशाला आणलं तुम्ही? अरे जाऊन क्रिकेट विकेट खेल यार, क्या मम्मी के साथ बैठा अंदर. हाँ, या आईला दुसरं काही कामधंदा नाही, स्वतःला काम नाही म्हणून लातूरवरनं इकडे आली. मुलगा काम करतो, त्याला सांगितलं हे गुजरातचे आ जा तू भी. या आईला एवढं का असं वाटते की माझ्या मुलाला पण शिकवायचं आहे, मला पण शिकवायचं आहे, का असं वाटते? कारण ज्याला ही बी मिळाली आणि तो शिकतो, समजतो, तर सर्वपेक्षा अगोदर त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन होते. त्याच्यामध्ये येते पश्चाताप आणि त्या पश्चातापामुळे त्याच्यामध्ये येते प्रभूची क्षमा. आपल्या जीवनामध्ये सर्वपेक्षा श्रेष्ठ गोष्ट कुठली असते? आशीर्वाद किंवा क्षमा? ए बोला 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 ना, बोला ना. आ आ आ आ वो सब है तेरे पास लेकिन क्षमा नहीं है, किधर जाएगा? ए तेरे पास वो सब है लेकिन क्षमा नहीं है, किधर जाएगा भाई? अरे किधर जाएगा? प्रभु यीशु ने बोला, अगर तुमको क्षमा नहीं मिला, तुम किसी को क्षमा नहीं करेगा, और अगर तुमने किसी को क्षमा नहीं किया तो तुम किधर जाएगा भाई? बोलना बोलना, डर लगता है क्या बोलने के लिए? घर में तो सबसे बड़ा प्रार्थना कौन सा मांगता है सबसे पहले? और हमारा कौन सा होता है? आशीर्वाद लेके भी जा सकता है. मला माझ्यासाठी प्रार्थना करा. काय प्रार्थना करू? नाही, चांगलं सरळ चांगलं होण्यासाठी. आणि क्षमा ते असलं तरी चालेल, काय हरकत नाही. सर्वपेक्षा अगोदर पाहायला आपल्याला, कारण जेव्हापर्यंत क्षमा नाही मिळणार तेव्हापर्यंत आपला प्रभू बरोबर रिश्ता नाही होणार. जिकडे पाप आहे त्या माणसाच्या मनामध्ये उजाला आहे की अंधेरा आहे? तुम्ही कोणाच्या घरी गेले रात्री आणि त्यांनी तुम्हाला राहण्यासाठी एक रूम दिला आणि रात्री लाईट गेली आणि तुम्हाला जायचं टॉयलेटला, पहिल्यांदा गेलाय, आता कसं जातो? होते की रे? आणि नंतर मला ठांग करायला लागले, का? लाईट नाही आहे. तसंच आपल्या जीवनामध्ये प्रभूचा शब्द नाही आहे, म्हणजे आपण अंधेऱ्यात चालतो, इकडे पण ठोकर लागते, तिकडे पण ठोकर लागते, ठोकर होते, जीवन जाते. नरकमध्ये जायच्या अगोदर नरक इकडे येते. हॅलो, बरोबर आहे की नाही? तर आपल्याला सर्वपेक्षा अगोदर काय पाहिजे? आणि प्रभू येशूने जर सांगितलं असतं, मी खूप असा विचार करतो, जर प्रभू येशूने सांगितलं असतं, ए स्वर्गीय पिता, या लोकांना सर्वांना शांती दे, या लोकांना आशीर्वाद दे, या लोकांना प्रेम दे, हे प्रार्थना केलं तर स्वर्गीय पित्याने सर्व दिलं असतं, क्षमा नाही दिलं असतं, काय होतं? आणि जेव्हापर्यंत मला क्षमा नाही मिळत त्यापर्यंत माझा आणि प्रभूबद्दल
संबंधच नाही आहे. तर आपण इकडे बसलो आहे, सर्वपेक्षा अगोदर काय कसली जरूरत आहे आपल्याला, आणि आपण इकडे काय प्रार्थना करत आहे? आपण इकडे आतमध्ये बसलो आहे, ऊन कुठे आहे? तिकडचं ऊब इकडे लागणार. तसाच जिकडे पाप आहे, प्रभूचं ऊब, प्रभूचं प्रेम, प्रभूचं सर्व चांगलं पण मला मिळणार. तर ते रिश्ता जोडण्यासाठी सर्वपेक्षा अगोदर काय पाहिजे, म्हणून तो ते शिकवत आहे पॅरेबलमध्ये. कारण ज्याला ती भूक असते तो ते शोधण्यासाठी निघतो. आमचं गोवामध्ये रिट्रीट होते. एका महिन्यात फक्त स्टार्ट करताना 15 लोक होते. किती? 15 लोकांमध्ये म्युन्सिपाल्टीचं पाणी येत होतं. ते पाणी पण आणा करत होते. दुपारपर्यंत पाणी संपलं. आणि जर पाणी नाही तर रिट्रीट करू शकतो 12 लोकांमध्ये. आणि जर 100-150 लोक आले तर काय होणार? तर सर्वपेक्षा अगोदर काय पाहिजे? पाणी. तर पाणी मिळण्यासाठी 2 आहे, एक तर बोरिंग कर किंवा बावडी मार. आता बावडी मारताना वरतून दिसते काय कुठे पाणी आहे? परंतु जेव्हा आम्हाला पाणी मिळालं, असं पाणी मिळालं की असं म्हणजे की किती पाऊस पडला नाही पडला, पाणी भरपूर आहे. आता पाणी भरपूर आहे तर काय होते? सर्व गोष्टीमध्ये काही त्रास नाही. तसंच माझ्या जीवनामध्ये जेव्हा मी खोदतो हे वचन, रात्र दिवस खोदतो आणि खोदतो आणि खोदतो, आणि मग प्रभूला बोलतो, हे प्रभू, माझा सर्वापेक्षा मोठा खजाना आहे हे वचन, आणि या वचनमध्ये जे रहस्य आहे मला शिकायचं आहे. आणि जेव्हापर्यंत मी हे शिकणार नाही, रोज मला घुमा के. कोणी मारलं कोणाला? खोट्यानी आम्हाला मारलं. परंतु जेव्हा मी खोदतो, ते खोदल्यावर मला सर्व काय मिळते? सर्वपेक्षा श्रेष्ठ सत्य. आणि ज्यांना हे सत्य मिळते त्यांनाच या जीवनामध्ये रहस्य मिळते, आणि तोच हे जीवनामध्ये जिंकतो. म्हणून माझ्या टीममध्ये दारुडे आहेत, ड्रग ॲडिक्ट आहेत, डिप्रेशनवाले आहेत, फेलियर आहेत. कौन 10 मध्ये पण. संदीप किधर गया? संदीप कितने बार फेल हुआ? नहीं, फेल कितने बार हुआ रे? फेल नहीं, उसको अरे स्कूल में गया कि नहीं रे पढ़ाई के लिए? अरे वैसा रे 1 साल में कितने बार फेल हुआ? देख अभी उसका लफड़ा देख, वो भी नहीं उसको समझ में आता है. तेरा पगार कितना है? अरे बोल ना, तेरा पगार कितना है? देखा लफड़ा देखो. बोल प्रभु यीशु के कारण बोल, कितना है? ये लगता है क्या 3,60,000 वाला पगार वाला? अच्छा, सब मिलके कितना होएगा? हाँ, महीने का 6-7 लाख कमाता है. और ये वचन सीखने क्यों आया मन में? क्योंकि वो और एक फेलियर ने उधर गवाही दिया, मैं हर साल फेल हुई. तो वो सुन के ये बाहर था, ये अंदर आया, अरे कौन है रे मेरे जैसा फेलियर? और इसके लिए वो अंदर आया. अंदर आके उसने ये सीखा कि स्वर्ग राज्य कैसे चलता है. तो मेरे ग्रुप में सब ज्यादा करके सब ऐसे ही है. ये डब्बा बाटली वाले सुना है? अरे सुना है कि नहीं सुना? वापस बोलता है, ये डब्बा बाटली वाले ऐकलं? मी तोच आहे भंगारवाला. जे लोक तुटलेत, मोडलेत, लोकांनी सांगितलं काय कामाचं नाही आहे, त्यांना घेतो, वचन देतो,
आणि तेच लोक वचन शिकल्यानंतर महान महान कार्य करतात. म्हणून माझ्या टीममध्ये जास्त करून सर्व बंगारवाले आहेत. कोण सुसाईड करायला प्रयत्न केला, सुसाईडमध्ये पण नापास झाला. एक मुलगी आहे, 3दा केलं, 3दा नापास झाली. शाळेत पण नापास, सुसाईडमध्ये पण नापास. परंतु जेव्हा शब्द मिळाला, आता तीच मुलगी किती जागेवर जाऊन चांगलं कार्य करते, कंपनीमध्ये टॉप पोझिशनवर आली आहे. तर हे जे आपण शिकतो आहे ना, हे काय थेअरी नाही, डोक्यावरनं नाही, हृदयावरनं आहे. आणि जो शिकणार, जर तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन नाही झालं, येऊन मला सर्वांच्या समोर झापड मारायचं की हा खोटा आहे, एवढी गॅरंटी आहे. हालेलुया. भूक लागली आहे की नाही? आता किती लोक मला बघून बघतात. हालेलुया. भूक लागली आहे की नाही? जसं आपल्या पोटाला भूक लागते आणि आपल्याला जेवण पाहिजे, तसंच जो व्यक्ती आपल्या हृदयाला भूक लागते आणि तो वचन देतो, त्या माणसामध्ये विश्वास वाढतो. जसं आपण जेवल्यानंतर जे जेवण केलेलं ते जिरतो आणि त्या जिरण्याने आपल्या शरीराला येते शक्ती. तसंच वचन घेतो आणि शिकतो आणि हृदयामध्ये घालतो, तेच आत्मा त्याला जिरवतो आणि त्या शब्दामधनं येतो विश्वास. आणि तोच विश्वास आमच्या जीवनामध्ये कार्य करतो. आमेन. आपण आल्यानंतर मला चान्स है क्या? हाँ, दोपहर को क्या शाम को? अरे वाह, चांगलं आहे रे बाबा. हालेलुया. तर दुपारी जेवण झाल्यानंतर आपण येणार आणि आपण ते 4 वेगवेगळ्या मातीबद्दल शिकणार. आणि आपला प्रयत्न हेच आहे, आपल्याला स्वतःला ओळखून घ्यायचं आहे. मी कुठली माती आहे? रस्त्यावरची माती, दगडाची माती, काट्याची माती किंवा चांगली माती? नाही नाही नाही, सर्वांच्या जीवनामध्ये माती एका वस्तूमध्ये चांगली आहे, दुसऱ्यामध्ये काटे आहेत किंवा दगड आहे किंवा रस्त्याचे आहे. परंतु आपल्याला पुरं हृदय बदली करायचं आहे वचनाद्वारे. आणि आज तुम्ही जसं बसलेत, मी पण असंच बसलेलो. वचन शिकल्यानंतर माझं जीवन बदललं. 26 वर्ष झाली, प्रेज गॉड. आणि हे जे जीवन मिळालं आहे, स्वर्गाचं जीवन, एवढा त्याचा टेस्ट लागला आहे, एक दिवस पण मी सुट्टी करायला तयार नाही. प्रेज गॉड. स्वर्गीय पिता, आम्ही तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो. तुम्ही आम्हाला या राज्याचं रहस्य शिकवत आहेत. एक एक शब्दामध्ये आतमध्ये असलेलं रहस्य शिकवत आहेत. आणि जसा एक माणूस दाढी करताना हास्यामध्ये बघतो आणि दाढी करतो, जशी बाई आपला चेहरा आईन्यामध्ये बघून आपलं कार्य करते, तसंच प्रभू आज तुम्ही तुमचा शब्द एक आत्मिक आईना आहे, हारसा आहे. आणि या आरशामध्ये तुम्ही आम्हाला दाखवतात की आमचं जीवन, आमचं हृदय कुठल्या मातीचं झालं आहे. धन्यवाद देतो की ओळखायची शक्ती तुम्ही आम्हाला दिली आहे, पश्चाताप करायची शक्ती तुम्ही आम्हाला दिली आहे. आणि तुमच्या पवित्र आत्म्याद्वारे हे महान कार्य तुम्ही आमच्यासाठी आमच्या जीवनामध्ये करत आहे. म्हणून आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो आणि विश्वास करतो प्रभू, जे काही तुम्ही आम्हाला शिकवलं आहे त्याचा पीक आम्हाला अवश्य मिळते, हे आमचा विश्वास आहे. प्रभू येशूच्या नावाने आमेन. जरा 2 मिनटं लिहा जे आपण शिकलो आहे, कारण आपल्याला जेव्हा